हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आर्थिक टॉपिक आपण ऑलरेडी सुरू केलेला होता. आजचं आपलं आर्थिक सेक्शनमधलं दुसरं आणि शेवटचं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत तुम्ही अशा प्रकारची काही परिषद ऐकली नसेल. तुम्हाला असं वाटेल की सर काही पण शिकवत आहेत, कॉफी परिषद, चहा परिषद, ओके. परंतु भारताचं जे काही वाणिज्य मंत्रालय आहे त्या वाणिज्य मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सो आयोग फार डिटेलमध्ये प्रश्न काही विचारणार नाही. आयोग साधा सिंपल प्रश्न विचारेल की अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कॉफी परिषदेचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं होतं. ओके. सो ही जी काही आंतरराष्ट्रीय कॉफी परिषद आहे त्याचं आयोजन बंगळुरू शहरामध्ये करण्यात आलेलं होतं. सो या परिषदेचं वैशिष्ट्य हे आहे, आत्तापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय कॉफी परिषदा झाल्या, पण ह्या 4 पैकी एकही परिषद भारतात सोडा आशियात पण झालेली नव्हती. सो पहिल्यांदाच भारतामध्ये आणि आशियामध्ये या आंतरराष्ट्रीय कॉफी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ओके. सस्टेनेबिलिटी थ्रू सर्क्युलर इकॉनॉमी अँड रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर हे त्यातले ही त्याची थीम आहे. त्यात ती सस्टेनेबिलिटी आणि ॲग्रिकल्चर हे 2 शब्द चांगले लक्षात ठेवा थीममध्ये. ओके. नंतर हे जे काही परिषद आहे त्याचं आयोजन कोणी केलं होतं तर आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना. हे तुम्हाला आयोग विचारू शकतं की आंतरराष्ट्रीय कॉफी परिषदेचं आयोजन करण्यामध्ये खालीपैकी कोणत्या मंत्रालयाचा वाटा त्या ठिकाणी होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, कॉफी बोर्ड हे पण त्यांनी त्याचं आयोजन केलं होतं. सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून जो काही भारताचा टेनिसपटू आहे रोहन बोपन्ना, त्याची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती. आतापर्यंत लंडनमध्ये 2001ला, ब्राझीलमध्ये 2005ला, ग्वाटेमालाला 2010मध्ये आणि इथिओपियाला 2016मध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सो मला असं वाटतंय की मी बरोबर प्रिडिक्ट करेन की आयोग असाच प्रश्न विचारेल की आंतरराष्ट्रीय कॉफी परिषद खालीपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सो बेंगळुरू. ओके. येस. नंतर सौनी नावाची एक योजना आहे. ही योजना जी आहे त्याची जनतेला समर्पित त्या ठिकाणी पंतप्रधानांनी केलेली आहे. सो बेसिकली नर्मदा नदीतील जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते दुष्काळग्रस्त जो काही रिजन आहे गुजरातचा, तो म्हणजे सौराष्ट्र, त्या रिजनला पोचवण्यासाठी सौनी नावाची योजना सुरू करण्यात आलेली होती आणि ती आता जनतेला समर्पित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलैला. ओके. सो बेसिकली सौनी नावाची योजना कोणत्या राज्याच्या संदर्भात आहे तर गुजरात राज्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे. आणि गुजरात राज्यामधले कुठला भाग तर सौराष्ट्र. जसं आपल्याकडे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे तसे त्या ठिकाणी सौराष्ट्र रिजन त्या ठिकाणी आहे. सो हा सौराष्ट्र रिजन आहे तो दुष्काळग्रस्त आहे आणि या सौराष्ट्र रिजनला नर्मदेचं पाणी देण्यासाठी सौनी नावाची योजना सुरू करण्यात आली होती. ओके. नावामध्येच तुम्हाला लक्षात येईल सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन, म्हणजे सौराष्ट्र रिजनमध्ये नर्मदेचं पाणी त्या ठिकाणी पोचवायचं त्या ठिकाणी आहे. 2017मध्ये नरेंद्र मोदी यांनी ह्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. गुजरात राज्याच्या संदर्भात आहे. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातून लक्षात ठेवा. सो सरदार डॅम जो आहे, सो सरदार डॅमवरून जे काही ओव्हरफ्लो होणारं पाणी आहे ते पुराचं पाणी सौराष्ट्र प्रदेशातील दुष्काळी भागांमध्ये वळवून जवळजवळ 115 मोठी धरणं भरली जातील. सो ओव्हरफ्लो होणारं पाणी जे आहे ते पाणी ट्रान्सफर केलं जाईल. सो इथं तुम्हाला लक्षात येते बघा, इथं नर्मदा नदी त्या ठिकाणी आहे. इथून त्या ठिकाणी हा नर्मदा कॅनल त्या ठिकाणी काढलाय आणि इथं गुजरातला हा जो काही रिजन आहे तो सौराष्ट्र रिजन आहे. जो काही लिंक 1, लिंक 2, लिंक 3, लिंक 4 तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. सो नर्मदा नदीचं पाणी इथं कॅनलच्या माध्यमातून इकडं आणलं जाईल आणि इथून हे इकडं पाणी सौराष्ट्र रिजनपर्यंत त्या ठिकाणी लिंक करून त्या ठिकाणी जोडलं जाईल. सो बेसिकली सौनी योजना गुजरात राज्यामधल्या सौराष्ट्र क्षेत्राशी संदर्भात त्या ठिकाणी आहे. 95 गावातील जवळजवळ 52,000 एकर क्षेत्राला याचा फायदा होईल आणि 98,000हून अधिक लोकांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ओके. येस. नंतर भारतीय वस्त्र एवं शिल्पकोश पोर्टल जे आहे त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ह्याचं निमित्त होतं राष्ट्रीय हातमाग दिवस. दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. नॅशनल डे ऑफ हँडलूम्स. ओके. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीनं हे जे काही पोर्टल आहे त्याचा विकास केलेला आहे आणि बेसिकली ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, देशातील कापड
आणि हस्तकलेच्या विस्तृत श्रेणीचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे कशा प्रकारे देशामध्ये वस्त्र मिळतात किंवा हस्तकला त्या ठिकाणी आहे. ओके, सो प्रश्न विचारताना आयोग हे विचारेल की भारतीय वस्त्र एवं शिल्पकोश पोर्टलचं अनावरण कोणी त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, नंतर आपण संक्षिप्त घडामोडीकडे जाऊयात. ओके, संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. काय न्यूज आहे तर आपण पारंपरिक इंधनांना पर्यायी स्रोत म्हणून हायड्रोजनचा वापर त्या ठिकाणी करतोय. म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल. सो पेट्रोल आणि डिझेलच्या ऐवजी आपण हायड्रोजनचा वापर करतोय आणि हा हायड्रोजनचा वापर आपण विविध क्षेत्रामध्ये करतोय. सो सार्वजनिक वाहतुकीसाठी हायड्रोजनवर चालणारी पहिली बस जी आहे ती लेह लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन नावाची जी काही कंपनी आहे तसा हा उपक्रम आहे. सो लक्षात ठेवा, हायड्रोजनवर चालणारी जी काही बस आहे ती बस सुरू करण्यात आलेला आहे लेह लडाख या ठिकाणी. आणि हायड्रोजनवर चालणारी जी काही रेल्वे आहे ती याच्या अगोदर आपण बघितली होती ती हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा, हायड्रोजनवर चालणारी बस लेह लडाख या ठिकाणी, तर हायड्रोजनवर चालणारी रेल्वे हरियाणामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, नंतर स्मार्ट सिटी परिषद इंदोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ओके, पुरस्कारामध्ये हे आपण बघितलेलं पण आहे. स्मार्ट सिटीमध्ये बेस्ट शहराचा अवॉर्ड ह्याच इंदोर शहराला त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर देशातील पहिला 8 पदरी उन्नत महामार्ग इलिव्हेटेड हायवे. इलिव्हेटेड हायवे म्हणजे काय तर असा रोड जो जमिनीपासून उचललेला आहे, थोडक्यात आपण फ्लायओव्हर म्हणू शकतो. आणि हा रोड किती आहे 8 लेन आहे. म्हणजे एका बाजूला 4 लेन, दुसऱ्या बाजूला 4 लेन, असा टोटल 8 पदरी उन्नत महामार्ग जो आहे त्याचं नाव आहे द्वारका एक्सप्रेसवे आणि हा आहे दिल्लीमध्ये. जवळजवळ 30 किलोमीटरचा हा रोड आहे. 9,000 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी आहे. सो आयोग विचारू शकतं देशातील पहिला 8 पदरी उन्नत महामार्ग किंवा एलिव्हेटेड महामार्ग कुठला आहे? द्वारका एक्सप्रेसवे. नंतर रोड ट्रान्सपोर्ट इयरबुक नावाची संस्था आहे, त्यांनी एक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जगामध्ये सर्वात जास्त ऑटोमॅटिक 2 व्हीलर्स जे आहेत, ऑटोमॅटिक म्हणजे विदाउट गिअरवाल्या, थोडक्यात स्कूटी. सो सगळ्यात जास्त स्कूटी कुठं आहेत तर आपल्या भारतामध्ये आहेत. 18.7 कोटी एवढ्या दुचाकी ऑटोमॅटिक 2 व्हीलर्स जे आहेत ते आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आहेत. नंतर स्टँडर्ड चार्टर्ड नावाची जी काही संस्था आहे त्यांनी एक रिसर्च केला. त्याच्यानुसार 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय असेल तर भारताचा GDP जो आहे तो $6 ट्रिलियन असेल. भारत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. दरडोई उत्पन्न आपलं दुप्पट झालेलं असेल आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न हे तेलंगणा राज्याचं त्या ठिकाणी असेल. सो स्टँडर्ड चार्टर्डनं सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भविष्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रोजेक्शन्स त्या ठिकाणी रिलीज केलेले आहेत. GDP $6 ट्रिलियन असेल, 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था, दरडोई उत्पन्न दुप्पट असेल आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न तेलंगणा राज्याचं त्या ठिकाणी असेल. टेस्ला नावाची कंपनी आहे, त्या टेस्ला कंपनीचं पहिलं भारतातलं ऑफिस पुण्यामध्ये विमाननगर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर मध्यंतरी कांद्यावरून बराच वाद त्या ठिकाणी निर्माण झाला होता. सो काय झालं होतं तर देशांतर्गत कांद्याचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क लावलं होतं 40%. त्यामुळं भारतातले शेतकरी थोडे नाराज झाले होते. त्यांचं म्हणणं होतं की भारतातला जर कांदा परदेशात केला नाही तर भारतामध्ये कांद्याच्या किमती गडगडतील, कारण मोठ्या प्रमाणात डिमांड आणि सप्लाय त्या ठिकाणी असेल. सगळ्यांना माहित आहे अर्थव्यवस्थेत सूत्र तेच असतं, जर एखाद्या मागणीप्रमाणे तसा वस्तूचा पुरवठा नसेल तर त्या ठिकाणी वस्तूच्या किमती किंवा उत्पादनाच्या किमती महाग होत असतात. फॉर एक्झाम्पल मध्यंतरी टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या. त्याला कारण काय होतं तर टोमॅटोचा काय सप्लाय होता मागणीनुसार तेवढा नव्हता. म्हणजे समजा 100 किलोची मागणी आहे तर त्या ठिकाणी 50 किलोच यायचा. मग 50 किलो त्या ठिकाणी येत असेल तर ऑब्व्हियसली मागणी वाढली, त्यामुळे किमती त्या ठिकाणी वाढत होत्या. सो कांद्याच्या पण किमती महाग होतील ह्याची गव्हर्नमेंटला कुठेतरी काळजी घ्यावी लागली. म्हणून केंद्र सरकारनं काय केलं, भारतातला कांदा दुसऱ्या देशामध्ये निर्यात होऊ नये म्हणून 40% काय लावलं, निर्यात शुल्क लावलं. मग देशातले कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते नाराज झाले. मग ते काय म्हटले, जर आपण उत्पादन झालेला कांदा जर निर्यात करणार नसेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कांदा भारतामध्येच राहणारा असेल तर कांद्याच्या किमती आणखीन गडगडतील, मग शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होईल. मग केंद्र सरकारने त्याच्यावर पर्याय असा दिला की कांद्याचं जे काही उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जो काही कांदा आहे अतिरिक्त त्या कांद्याची खरेदी आम्ही स्वतः करू नाफेडच्या माध्यमातून.
सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की केंद्र सरकारनं कांद्याची देशांतर्गत खरेदी करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे दिली होती? सो नाफेड नावाची संस्था आहे. व्हॉट इज नाफेड? नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. परंतु नाफेडवर देखील फार मोठी टीका करण्यात आली, कारण जेव्हा नाफेडला सांगण्यात आले की तुम्ही कांद्याची खरेदी शेतकऱ्यांकडून करा, तेव्हा नाफेडनं बरेच निकष लावले होते. असाच कांदा पाहिजे, तसाच कांदा पाहिजे, वाळलाच पाहिजे, सुकाच पाहिजे, ओला नको, असे बरेच अटी त्या ठिकाणी लावलेल्या होत्या. सो 2 टर्म मी तुम्हाला घेतलेल्या आहेत. देशांतर्गत कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं निर्यात होणाऱ्या कांद्यावरती 40% टॅक्स लावला, म्हणून देशातला जो काही निर्यात होणारा कांदा आहे तो थांबला. मग इथं मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध होईल आणि मोठ्या प्रमाणात कांद्याच्या किमती घसरतील, कांदा परत एकदा लोकांना रडवेल, म्हणून त्या ठिकाणी काय ठरवलं की कांद्याची खरेदी देशांतर्गत करूयात. मग सरकारकडून केली जाईल खरेदी. मग सरकारकडून म्हणजे कोणाकडून? तर नाफेडकडून त्या ठिकाणी केली जाईल. त्यामुळे मध्यंतरी नाशिक असेल, लासलगाव असेल, इथं जे काही मोठे कांदा उत्पादक शेतकरी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली होती की कांद्याच्या निर्यातीवर जो काही तुम्ही 40% शुल्क लावलेलं आहे ते कमी करा. केंद्रात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाला तर इथं मागणीनुसार कांदा थोडा कमी जास्त होईल आणि थोडाफार कांद्याचा भाव वाढेल आणि त्या ठिकाणी कांद्याच्या किमती वाढतील. मला असं म्हणायचं आहे की सरासरी कांदा बऱ्याच वेळेला 10-20 रुपये किलो मिळत असतो. मला असं वाटतं एखाद्या महिन्यासाठी जर तो 20 किंवा 30 रुपये झाला आणि त्याच्यामुळे जर आपल्या अन्नदात्याला जर 20 रुपये जास्त मिळत असतील, तर मला असं वाटतं की श्रीमंतांनी किंवा मध्यमवर्गीयांनी ह्याचा इश्यू करायला नको. बऱ्याच वेळेला तुम्ही बर्गर पिझ्झा खायला जाता तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या किमतीचं व्हॅल्युएशन कितीतरी पटीनं अधिक लावलेलं असतं. म्हणजे त्या पिझ्झा आणि बर्गरमध्ये 2 काकडी लावलेले असतात, 2 टोमॅटोचे स्लाइस असतात, एक पाव ठेवलेला असतो, त्याची किंमत 400 रुपये असते आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग न करता तुम्ही त्या ठिकाणी त्यांना 400 रुपयेचा एक बर्गर खाता. ओके, मी बऱ्याच वेळेला ऐकले की असे मोठे मोठे कॉफी शॉप्स आहेत तिथं 400 रुपये कॉफी मिळते. 400 रुपयाची कॉफी देऊन कॉफी पिणारे लोक आहेत, परंतु तोच कांदा जो पूर्वी 20 रुपये किलो मिळत होता तो जर 50 रुपये प्रति किलो झाला असेल तर कांदा लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. पण हाच कांदा जेव्हा 20 रुपयाला असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी कोणच बघत नाही. त्याचा फार वाईट वाटतं. सो मला असं वाटतं की एखाद्या वेळेला जर पिकांच्या किमती थोड्या वाढत असतील आणि आपल्या बळीराजाला थोडा नफा होत असेल तर मला वाटतं की थोडं सहन करायला काहीच अडचण त्या ठिकाणी नाही. ओके, सो मध्यंतरी जे काही टोमॅटोच्या किमती होत्या त्या काहीतरी सरासरीपणे 10-20 रुपये किलोला असतात. तो टोमॅटो 200 रुपयेवरती गेला होता आणि साधारणपणे तो 20-25 दिवस होता, जास्त पण नव्हता. 20-25 दिवसामध्ये मग आपण इश्यू केला फार मोठा की शेतकऱ्यानं 2 कोटी रुपये कमवले. जर मला असं म्हणायचं की शेतकऱ्याला तेवढा नफा कधी झाला नसेल आणि तेवढ्या त्यांना कष्टानं जर मिळवले असेल तर त्यात आपलं त्याचं कौतुक करण्यासारखी गोष्ट त्या ठिकाणी आहे. सो बऱ्याच वेळेला आपला अन्नदाता आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सो मला असं वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे की कदाचित केंद्र सरकारनं हा निर्यात टॅक्स लावायला नाही पाहिजे होता. कदाचित थोडे दिवस तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव चांगला मिळाला असता. ओके, येस. नंतर फिनान्शियल इन्क्लुजनसाठी केंद्र सरकारनं 2014 मध्ये जनधन नावाची योजना त्या ठिकाणी आणली होती, जिथं प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं बँक अकाउंट त्या ठिकाणी असेल आणि याच जनधन खात्यांनी जवळजवळ 50 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. त्यातली 56% अकाउंट जे आहेत त्या ठिकाणी महिलांची खाती आहेत. ओके, येस. नंतर ॲमेझॉन इंडियाचं देशातलं पहिलं तरंगत स्टोअर जे आहे ते दाल सरोवरती आलेलं आहे. श्रीनगर इथं बऱ्याच वेळेला पाण्यावर तरंगणारी त्या ठिकाणी दुकानं आहेत. तुम्ही बोटीतून उतरू शकता, खरेदी करू शकता, परत बोटीमध्ये बसून तुम्ही दुसऱ्या दुकानामध्ये फिरू शकता. सो असं ॲमेझॉन इंडियाचं पहिलं फ्लोटिंग स्टोअर त्या ठिकाणी दाल सरोवर श्रीनगरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. देशातलं पहिलं मत्स्यपालन अटल उष्मायन केंद्र जे आहे ते केरला युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, नंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, आपण त्याला NHAI म्हणतो, त्यांनी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे राजमार्ग यात्रा. सो आयोग असाच प्रश्न विचारू शकतो, राजमार्ग यात्रा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन खालीपैकी कोणी सुरू केलेलं आहे? तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, NHAI. आता ह्याचा फायदा काय होणार आहे तर या महामार्गावरून प्रवास करणारे जे काही लोक आहेत त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण व्हावं. ओके, फॉर एक्झाम्पल खड्डे पडलेले आहेत, टोल चुकील्या पद्धतीने आकारला जातोय, किंवा जर त्यांच्या काही तक्रारी असतील, ॲम्ब्युलन्सेस मिळाली नाही, हॉस्पिटल्स त्या ठिकाणी नाही आहेत. सो जर काही प्रवास करणाऱ्या लोकांच्या तक्रारी असतील तर तक्रारींचं निवारण करणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे. ओके, मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावर वगैरे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचे प्रमाण त्या ठिकाणी होतात. सो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा, प्लस त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण करावं म्हणून
एक ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे राजमार्ग यात्रा. ओके, येस. नंतर सर्व ऋतूंमध्ये फुलणारी कमळाची नवीन जात विकसित करण्यात आलेली आहे, नमोह 108. ओके, CSIRनं त्याचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. सो आयोग विचारू शकतं की नमोह नावाची जी काही जात आहे ती कोणती, कशाची आहे, कोणत्या फुलाची वगैरे आहे. सो कमळाची त्या ठिकाणी जात आहे. अंडुरी नावाचा बटर महोत्सव जो आहे तो उत्तराखंडमध्ये असतो. सर्वाधिक पगार घेणारे बँक CEO आहेत शशीधर जगदीशन, HDFCचे त्या ठिकाणी आहेत. ओके, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं UPIच्या बाबतीत सुरक्षितता आणि जागरूकता वाढवण्यासाठी UPI चलेगा नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात UPIचा गैरवापर करून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढत आहेत. सो UPI सेफ आहे, फक्त तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी UPI चलेगा नावाचं एक NPCIनं मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नंतर झी आणि सोनी ह्या दोन तुम्हाला टीव्हीच्या संदर्भातल्या वाहिन्या माहीत असतील, त्यांचं मर्जर त्या ठिकाणी झालेलं आहे. भविष्यात झी आणि सोनी एकत्र येणार आहे. त्याला NCLTनं परमिशन दिलेली आहे, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल. ओके, येस. नंतर 9वी भारत आंतरराष्ट्रीय सूक्ष्म मध्यम लघु मध्यम उद्योग एक्सपो आणि परिषद जी आहे ती नवी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सपो त्या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. नंतर 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस, म्हणजे 7च्या 7 दिवस 24 तास त्या ठिकाणी व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करणारी देशातली पहिली बँक AU स्मॉल फायनान्स बँक जी आहे ती 24 तास 7 दिवस 24/7 त्या ठिकाणी व्हिडिओ बँकिंग सेवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रदान करणार आहे. नंतर मध्य रेल्वेचं 3रं पिंक स्टेशन अमरावती, आपल्या भुसावळ विभागामधलं जे काही अमरावतीचं स्टेशन आहे ते मध्य रेल्वेचं 3रं पिंक स्टेशन ठरले. पिंक स्टेशन म्हणजे काय, तर इथं जे काही रेल्वे स्टेशनवरती काम करणारे जो काही कर्मचारी आहे तो सर्व महिला त्या ठिकाणी आहे. स्टेशन मास्टरपासून सर्व लोक काय असतील त्या ठिकाणी महिला असतील, त्याला आपण पिंक स्टेशन म्हणतो. नंतर बिझनेस 20 म्हणजेच B20ची परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडली. रिस्पॉन्सिबल, ॲक्सेलरेटेड, इनोव्हेटिव्ह, सस्टेनेबल आणि इक्विटेबल बिझनेस अशी थीम त्या ठिकाणी आहे. नंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं एक योजना सुरू केलेली आहे, मेरा बिल मेरा अधिकार. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला जाता तेव्हा बऱ्याच वेळेला बिलाची डिमांड केली जात नाही. सो बिलाची डिमांड करण्यासाठी, टॅक्स वाढवण्यासाठी मेरा बिल मेरा अधिकार नावाची अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं योजना सुरू केलेली आहे. नंतर DG यात्रा नावाची सुविधा देणारं ईशान्य भारतातलं पहिलं विमानतळ जे आहे ते आहे लोकप्रिय गोपीनाथ बारडोली आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी. ओके, नंतर दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठा डिसॅलिनेशन प्रकल्प जो आहे तो चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. MK स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकल्पाचं अनावरण केलेलं आहे. डिसॅलिनेशन म्हणजे काय, तर समुद्राच्या पाण्यातलं जे काही मीठ आहे ते बाजूला काढणं आणि ते पाणी पिण्यायोग्य करणं, त्याला आपण डिसॅलिनेशन प्रोजेक्ट म्हणतो. सो आयोग असं पण विचारू शकेल की भारतातला सर्वात मोठा किंवा दक्षिण पूर्व आशियातला सर्वात मोठा डिसॅलिनेशन प्रकल्प कुठं सुरू करण्यात आलेला आहे, चेन्नईला. नंतर जगातील सर्वात उंचीवरील मोटरेबल रस्ता पूर्व लडाखमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बरेच जे काही बाईक रायडर्स वगैरे आहेत ते लडाखमध्ये बाईक रायडिंगसाठी जात असतात. सो जगातील सर्वात उंचीवर मोटरेबल रस्ता लडाखमध्ये सुरू करण्यात आला आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने त्याची बांधणी केलेली आहे. देशातला पहिला युनिटी मॉल उज्जैनमध्ये सुरू करण्यात येणार आहे मध्य प्रदेशमध्ये. 2023-24च्या बजेटमध्ये ह्या युनिटी मॉलची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. सो युनिटी मॉल काय आहे, तर असा एक मॉल असेल ज्या मॉलमध्ये जे काही स्थानिक कारागीर असतील, शिल्पकार असतील, त्यांची उत्पादनं जी आहे ती त्या ठिकाणी ठेवली जातील आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं मार्केटिंग होईल, प्लस त्यांना काही रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल. सो देशातला पहिला युनिटी मॉल मध्य प्रदेशमधल्या उज्जैन शहरामध्ये सुरू केलं जाणार आहे. नंतर देशातलं पहिलं कृषी डेटा एक्सचेंज तेलंगणा राज्यामध्ये सुरू केलं जाणार आहे. नंतर एक फिस्कल हेल्थ रिपोर्ट म्हणजे वित्तीय आरोग्य अहवाल तयार करण्यात आला. त्याच्यामधलं भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, शेवटचं राज्य त्या ठिकाणी केरळ त्या ठिकाणी आहे. इफ्को नावाची संस्था आहे ती एक नॅनो युरिया प्रकल्प उभा करणार आहे. नॅनो युरिया म्हणजे काय, रेग्युलर युरिया जो असतो सॉलिड फॉर्मॅटमध्ये असतो, नॅनो युरिया हा लिक्विड फॉर्मॅटमध्ये असतो. सो लिक्विड फॉर्मॅट असलेला जो काही युरिया आहे त्याला नॅनो युरिया म्हणतात आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये उभा केला जाणार आहे. नंतर नीती आयोगाकडून ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अंतर्गत एक आकांक्षी जिल्ह्यांची क्रमवारी त्या ठिकाणी तयारी केली जाते आणि याच्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो रायचूर आहे कर्नाटकमधला. ओके, नंतर भारतासोबत
स्थानिक चलनामध्ये कच्च्या तेलाचा व्यवहार करणारा देश तो आहे संयुक्त अरब अमिराती. ओके, पाठीमागच्या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये मी आंतरराष्ट्रीय सेक्शनमध्ये भारत आणि UAE मध्ये बरेच करार जे झालेले आहेत ते मी तुम्हाला घेतलं होतं. सो भारताचं जे चलन आहे ते रुपया आणि UAEचं चलन आहे दिरहम. सो हे दोन्ही देश एकमेकांसोबत व्यापार करताना स्थानिक चलनांमध्ये करणार आहेत. सो भारतानं UAE कडून तेल घेतलं, परंतु त्यांना पैसे देताना डॉलर पाऊंड एंडमध्ये दिले नाहीत, तर भारताला त्यांनी काय केलं, भारतानं त्यांना पैसे देताना रुपयामध्ये पेमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. सो डॉलरच्या ऐवजी रुपयाला आपण प्रेफरन्स दिलेला आहे. देशातलं पहिलं इको फ्रेंडली डेबिट कार्ड एअरटेल पेमेंट बँकेनं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. औद्योगिक सुरक्षा दल स्थापन करणारं राज्य राजस्थान. डिजिटल पेमेंट निर्देशांक प्रसिद्ध करणारी संस्था जी आहे ती RBI त्या ठिकाणी आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रोजेक्ट देविका नदी कायाकल्प प्रकल्प सुरू केला जाणार आहे. देशातलं सेंद्रिय कृषी विद्यापीठ सिक्कीममध्ये आहे. सिक्कीम हे देशातलं पहिलं सेंद्रिय राज्य म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, नंतर RBIनं एका पोर्टलचं सुरुवात केलेली आहे, त्याचं नाव आहे उद्गम. उद्गम म्हणजे अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे असे काही अकाउंट्स आहेत त्याची बेनामी त्या ठिकाणी पैसे पडलेले असतात, कोण क्लेम वगैरे करत नसतात. सो प्रश्न आयोग असाच विचारेल की RBIनं सुरू केलेलं पोर्टल किंवा उद्गम ह्या पोर्टलची सुरुवात कुणी केलेली आहे, RBIनं. नंतर भारताचा पहिला स्वदेशी ट्रॅक्टर, टू व्हीलर बघितलेले आहेत, म्हणजे बाईक आहेत, कार्स आहेत, आता ट्रॅक्टर पण आहे. म्हणजे इलेक्ट्रिक. सो इलेक्ट्रिक वरती चालणारा ट्रॅक्टर जो आहे त्याचं नाव आहे प्राईम ET11. CSIRची दुर्गापूर येथील जी काही संस्था आहे त्यांनी ह्याचं सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर जे काही रखडलेले रिअल इस्टेट प्रकल्प आहेत त्यांची तपासणी करणं आणि ते पूर्ण करण्यासाठी मार्गांची शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत अमिताभ कांत. ओके, सो माहिती असू द्यात नीती आयोगाचे माझे CEO देखील आहेत. सो अमिताभ कांत आणि रिअल इस्टेट हा शब्द तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. नंतर मच्छीमारांना भाडे तत्वावर मत्स्यवाहिनी ऑटो रिक्षा देणारं राज्य कर्नाटक. नंतर तांदूळ किंमत निर्देशांक प्रसिद्ध करणारी संस्था फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. या संस्थेनं तांदळाच्या किमतीमध्ये कसे डिफरन्स कमी जास्त होत असतात ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. बघू आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. जास्त नाही वेळ घेणार, फक्त 2 मिनिटांमध्ये आपण क्विक रिव्हिजन करूयात. ओके, 5वी आंतरराष्ट्रीय कॉफी परिषद बंगळुरूमध्ये झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने त्याचं आयोजन केलं होतं. रोहन बोपन्ना हा त्याचा ब्रँड अँबॅसेडर त्या ठिकाणी आहे. सौनी योजना गुजरात राज्यातील सौराष्ट्र ह्या रिजनसाठी आहे. इथं नर्मदा नदीतलं पाणी सौराष्ट्रामध्ये वळवून तिथं जो काही दुष्काळ आहे तो त्या ठिकाणी कमी केला जाणार आहे. नंतर 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पंतप्रधानांनी भारतीय वस्त्र एवं शिल्पकोश पोर्टलचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. हायड्रोजनवर चालणारी बस लेहमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. हायड्रोजनवर चालणारी रेल्वे हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी परिषद इंदोरमध्ये झाले. देशातला पहिला 8 पदरी उन्नत महामार्ग द्वारका इथं सुरू करण्यात आलेला आहे. रोड ट्रान्सपोर्ट इयरबुकनुसार जगात सर्वात जास्त ॲटोमॅटिक बाईक्सची संख्या आपल्या भारतामध्ये जवळजवळ 18 कोटी इतकी आहे. नंतर स्टँडर्ड चार्टर्ड रिसर्चनुसार 2030 मध्ये भारत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. दरडोई उत्पन्न दुप्पट झालेलं असेल. GDP $6 ट्रिलियन त्या ठिकाणी असेल आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न तेलंगणाचं त्या ठिकाणी असेल. टेस्लाचं पहिलं ऑफिस भारतातलं विमाननगरमध्ये आहे. मध्यंतरी कांद्यावर निर्यात शुल्क 40% वाढवला होता, म्हणून कांद्यांची देशांतर्गत खरेदी करण्यासाठी नाफेडची निवड करण्यात आली होती. जनधन खात्यांनी 50 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. अमेझॉन इंडियाचं पहिलं तरंगत स्टोअर दाल लेक इथं उभा करण्यात आलेलं आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं राजमार्ग यात्रा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू त्या ठिकाणी केलेलं आहे. नमो ही कमळाची जात त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे. सर्वाधिक पगार घेणारे बँक CEO त्या ठिकाणी आहेत शशीधर HDFC बँकेचे. UPI चलेगा हे NPCIचं ऑपरेशन त्या ठिकाणी आहे. झी आणि सोनी या 2 वाहिन्यांचं विलिनीकरण त्या ठिकाणी होणार आहे, मर्जन होणार आहे. NCLTनं परमिशन दिलेली आहे. 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी कंपनी आहे AU स्मॉल फायनान्स बँक. नंतर मेरा बिल मेरा अधिकार अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाची योजना त्या ठिकाणी आहे. नंतर देशातला सर्वात मोठा डिसॅलिनेशन उपक्रम जो आहे प्रकल्प जो आहे तो चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जगातला सर्वात उंचीवरील
मोटरेबल रस्ता म्हणजे 2 व्हीलरसाठी किंवा 4 व्हीलरसाठी असलेला रस्ता पूर्व लडाखमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पहिला युनिटी मॉल उज्जैनमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. वित्तीय आरोग्य अहवालानुसार पहिलं राज्य महाराष्ट्र, शेवटचं राज्य केरळ. नॅनो युरिया प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. नंतर भारतानं UAE सोबत स्थानिक चलनामध्ये व्यवहार करून कच्च्या तेलाचा व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पहिलं इको फ्रेंडली डेबिट कार्ड एअरटेल पेमेंट बँकेनं सुरू केलेलं आहे. नंतर औद्योगिक सुरक्षा दल राजस्थाननं स्थापन केलेलं आहे. RBIनं उद्गम नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. देशातला पहिला स्वदेशी ट्रॅक्टर त्याचं नाव आहे प्रायमा ET11. ओके. नंतर जे काही रखडलेले रिअल इस्टेट प्रकल्प आहेत त्याच्याबाबत अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. मत्स्यवाहिनी ऑटो रिक्षा कर्नाटक राज्यानं मच्छीमारांना देण्यासाठी सुरू केलेली आहे. तांदूळ किंमत निर्देशांक FAOनं रिलीज केलेला आहे. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनाचे. तोपर्यंत धन्यवाद.